हॅलो, नमस्कार मंडळी. झणझणीत, तिखट आणि खमंग चवीचा ठेचा पराठा तुम्ही कधी खाल्लाय का हो? तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठेचा वापरून तयार केलेला खमंग आणि कुरकुरीत असा ठेचा पराठा. हा पराठा बनवायला खूप सोपा आहे आणि नाश्ता, डबा किंवा संध्याकाळच्या वेळेसाठी एकदम परफेक्ट आहे. हिरव्या मिरच्या, लसूण आणि साध्या गव्हाच्या पिठापासून बनणारा हा पराठा चवीला एकदम जबरदस्त लागतो. दही, लोणी किंवा चहासोबत खाल्ला तर त्याची चव अजून वाढते. जर तुम्हाला झणझणीत आणि वेगळी रेसिपी हवी असेल ना ट्राय करायला, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकताय बरं का. मस्त झणझणीत आहेच, पण टेस्टला एवढा भारी लागतोय ना की तुमच्या घरी नेहमी नेहमी अशा प्रकारचा ठेचा पराठा बनेल. इतका सुंदर हा ठेचा पराठा लागतो. आणि जर तिखट खाणारी जर असतील ना तर मग काय विचारूच नका. ते तर नेहमी तुमच्या मागे लागतील की हाच पराठा नेहमी नेहमी घरी बनवत जा. कारण इतकी भारी टेस्ट आहे ना, दह्यासोबत तर अप्रतिम लागतोय. व तुम्ही लोण्यासोबत जरी खाल्लात ना तरीसुद्धा एक नंबर लागतो. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा बरं का. आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगायला तर अजिबात विसरू नका. आणि बघू शकता एक नंबर असा आपला ठेचा पराठा झालेला आहे. एकदम कुरकुरीत लागतो आणि तिखट खाणाऱ्यांची तर मज्जाच आहे. एकदम झणझणीत मस्त असा ज्या कुणालाही आवडेल असा आपला हा पराठा आहे. त्यासाठी आता आपण इथं हिरव्या मिरच्यांचे देठ काढून घेणार आहे. आणि जेवढ्या मिरच्या आपल्याला हव्या आहेत ना तेवढ्यांचे देठ काढून घ्या आणि त्या मोडूनसुद्धा घेतल्या तरी चालेल. अख्खी मिरची भाजायला गेलं ना तर ती उडते तडतड, म्हणून आपण मिरच्यासुद्धा तोडूनच घालायच्या त्यात. सगळ्या मिरच्यांचे मी देठ काढलेले आहेत आणि ह्या एवढ्या मिरच्या बघा मी घेणार आहे. मिरची तिखट असल्यामुळे मी एवढ्या घेतलेत. तुमची मिरची कशी आहे ना त्यानुसार तुम्ही घ्या. इथं लसूण घेतलेलं आहे बघा 15-20 पाकळ्या, अर्धी वाटी शेंगदाणे आहेत आणि 2 चमचे जिरं घेतले. आता आपण पॅन गरम करायला ठेवूया. पॅनमध्ये थोडंसं अगदी 1 चमच्यावर तेल घातलं, लसणाच्या पाकळ्या घातल्यात, मिरच्या आपण ना सगळ्या मोडून घालायच्यात. अख्खी मिरची घालू नका, सगळ्या मोडून मिरच्या घाला. बारीक तुकडे केले तरी चालेल आणि असे मोठे मोठे तुकडे केले तरीसुद्धा चालेल. आणि चांगलं याला परतवून घ्यायचं आहे. चांगल्या मिरच्या ना आपल्याला खरपूस याच्यामध्ये भाजायच्या आहेत, म्हणजे काय होतं मस्त टेस्ट लागते. शेंगदाणेसुद्धा आपण यामध्येच घातलेले आहेत आणि ते सुद्धा मिरचीसोबत चांगले आपण भाजून घेऊया, कारण हे कच्चे शेंगदाणे आपण वापरलेले आहेत. आणि यामध्ये आपण जिरेसुद्धा घालून घेतले. मस्त असं सगळं मिश्रण आपण मिरच्यांवर बघू शकताय तुम्ही डाग पडलेले आहेत. चांगली खरपूस अशी मिरचीसुद्धा आपण भाजून घ्यायची आहे, परतवून घ्यायची आहे. कोथिंबीर भरपूर अशी घातलेली आहे आणि तीसुद्धा आपण यामध्ये चांगली परतवून घेतली. आणि मस्त असा बघा आपला हा ठेचा करण्यासाठी आता हे आपला झालेला आहे तयार. मिरच्या वगैरे भाजून आपण याचा आता ठेचा बनवायचा आहे. तुम्ही जर खलबत्त्यामध्ये ठेचून करणार असाल तरीसुद्धा चालेल, पण मी काय करणार आहे, आपल्याला पराठा बनवायचा आहे ना, मग पराठ्यामध्ये ना शेंगदाणे वगैरे मोठे मोठे वर आला की पराठा फाटू नये म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवून घेणार आहे. कारण मिक्सर आपण जेव्हा हाताने कुटणार आहे ना हा ठेचा, तेव्हा याचे शेंगदाणे वगैरे मोठे मोठे राहिले की मधूनच पराठ्यातनं ते वर येतात आणि मग पराठा आपला फाटतो. त्यामुळे मी मिक्सरवर थोडंसं हे बारीक चांगलं करून घेणार आहे. आणि छान असं आपलं बघा हे मिश्रण तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. चांगलं थोडंसं थंड झालं की मग आपण याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात. आणि खूप जास्त बारीक नाही, मागे पुढे करत अशा प्रकारे बघा आपण याला ठेच्याला मस्त असं बनवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपलं काय राहिलं माहिती आहे का, मीठ टाकायचं राहिलं होतं. आता आपण वरून त्याला मीठ टाकून या ठेच्यामध्ये मिक्स करून घेऊया. कारण मग अशी मीठ टाकायला हवं होतं, ते आपण विसरलो आहे. मीठ टाकून आपण याला चांगलं एकजीव करून घेऊया. आणि नंतर मग मस्त असं आपल्याला पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे. कारण हा पराठा ना एकदम साधा आहे बरं का. तुमच्या घरी जर ठेचा शिल्लक असेल पहिला तरीसुद्धा तुम्ही झटपट असा हा पराठा बनवू शकताय. आणि नसेल ना ठेचा तरी ठेचा बनवायला ना काही वेळ लागत नाही आहे. 5 ते 7 मिनटात तुमचा ठेचासुद्धा बनवून तयार होतो आहे. आता आपण गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले आणि जशी आपण कणिक मळतो ना तशा पद्धतीनं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ मळताना ना थोडंसंच घट्टच मळा, कारण खूप जास्त पातळ केलं ना तर लाटताना प्रॉब्लेम येईल. कारण खूप हे होईल, म्हणजे लाटताना ना व्यवस्थित लाटता येणार नाही. त्यामुळे थोडंसं घट्ट ठेवा कणिक त्याची. आणि बघू शकता मी थोडंसं ह्याला तेल लावून मस्त असा गोळा मळून घेतला आहे पिठाचा. तेल लावलं ना की चांगली कणिक मुरते.
त्यामुळे असं पीठ मळून झालं की नेहमी थोडंसं अगदी अर्धा चमचा वरून तेल लावायचं. आणि 15 मिनटं कणिक बाजूला ठेवली होती आणि आता बघा 15 मिनटानंतर मस्त अशी कणिक आपली मुरली आहे. तिला थोडंसं मी हाताने मळून घेते आणि नंतर मग आपण याच्यामध्ये मस्त गोळे काढून लाटून घेऊया. आता ही कणिक आपली चांगली मळून झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये आता काय करायचं, जसं चपाती लाटतो तसंच आपण ना पहिले गोळे काढून चपातीसारखी एक पोळी लाटून घ्यायची आहे. आपण आता गोळा काढून घेतलेला आहे याचा. आता त्याच्या आपण मस्त अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. बघा आपण जशी चपाती लाटतोय तसंच पीठ लावून आपण याचा पूर्ण गोळा लाटून घ्यायचा आहे. एवढीच झटपट आणि सोपी रेसिपी नाही आहे. तुम्ही कधी पण 5 मिनटात ही पराठे बनवू शकताय, कारण एवढं झटपट बनतात. आपल्याला काही चपातीचं पीठ आपल्याकडं असतंच अवेलेबल आणि खरडा किंवा हा ठेचा जो आहे ना तो बनवला की मस्त असे पराठेसुद्धा तुम्ही बनवू शकताय. आणि कधी कधी काय होतं माहिती का, आपल्याकडे सगळं शिल्लक असतं पण लक्षातच येत नाही आपल्याला काय बनवायचं आहे. आणि हा ठेचा तर बऱ्याच लोकांच्या घरामध्ये बनतो. त्यामुळे ही रेसिपी ट्राय करायला तर अजिबात विसरू नका. आता आपण पोळी लाटून घेतली होती पातळ, त्याच्यावर एक अर्धा चमचा आपण ना तूप घातलं आहे आणि ते तूप सगळीकडे पसरवून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपण हा जो ठेचा बनवला आहे तो सुद्धा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. बघा इथं माझा ना मिरच्या तिखट आहेत जास्त, मी एकदम पातळ त्याचं लेअर लावते. त्यामुळं तुमच्या मिरच्या किती तिखट आहेत बघा आणि त्यानुसारच तुम्ही इथं ठेचा वापरा. रोल करून घेतला आपण ठेचा घातल्यानंतर आणि एकदम टाईट रोल आहे हा. त्यानंतर आपण इथं सुरीने याला मधून कट करायचं आहे. आता याच्यानं एक आपण जो रोल केलेला ना त्याच्यात 2सुद्धा आपण पराठे बनवू शकतो आहे. तुम्हाला कसं ते दाखवते. मधून आपण रोल केलेला होता ना तो कट केला आहे, पूर्ण रोल कट केला आणि बघू शकता आता हा पूर्ण रोल बाजूला केला ना की मग त्याचा आणखीन एक रोल असा बनवणार आहे. म्हणजे जो आतमध्ये ठेचा आहे तो लाटल्यानंतर ना असा वरती दिसेल आणि वरती राहील. बघा अशा पद्धतीने आपण दुसरं रोल करून घ्यायचा आणि मग पीठ लावून आपण याचा पराठा लाटून घ्यायचे. मी तर छोटे छोटे पराठे लाटते, तुम्ही किती मोठे लाटताय ना त्यानुसार तुम्ही इथं हा दोन्ही रोलचा एक रोल केलात ना तरीसुद्धा चालेल, म्हणजे तो मोठा पराठा होईल. इथं मी लहान लहान छोटे छोटे डब्यासाठी पराठे करणार असल्यामुळे मी छोटे छोटे पराठे करणार आहे आणि ते अर्ध्या रोलच्या पुरेल तो पराठा. तुम्हाला मोठा पराठा हवा असेल तर हे दोन्ही रोलचा तुम्ही पराठा इथं करू शकताय. आणि बघू शकताय मस्त असं लाटता पण येतं आहे, अजिबात ते ठेचा बाहेर येत नाही आहे किंवा इकडे तिकडे सुद्धा जात नाही आहे. आणि छान असा आपला पराठा लाटून झालेला आहे. एकदम पातळ लाटलात ना मस्त कुरकुरीत होईल. आता पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅनमध्ये आपला पराठा घालून घेऊया आणि दोन्ही बाजूने तूप लावून छान असा खरपूस आपण याला शेकून घ्यायचा आहे. आणि बघू शकताय मस्त असा आपला पराठा तयार आहे. दोन्ही बाजूने आता आपण याला ना खरपूस भाजायचं आहे. खरपूस भाजलं ना की एकदम कुरकुरीत बनतो आणि आपण लाटलेला पण आहे एकदम पातळ, त्यामुळे मस्त कुरकुरीत आपला पराठा बनणार आहे. दोन्ही बाजूने मी तूप लावते आणि तुपामुळे ना एकदम कुरकुरीत बनणार आपला पराठा. तेल लावल्यावर आणि तूप लावल्यामध्ये दोन्हीमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे पराठा कुरकुरीत वगैरे आपल्याला हवा असेल तर तुम्ही तूपच लावत जा आणि छान असा दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि एक नंबरच आपला बघा पराठा दिसतोय. एवढा भारी झाला आहे ना की मुलांना तर राहवतच नाही आहे की कधी तो बनतो आहे आणि आम्हाला कधी खायला भेटतो आहे असं झालं आहे. मस्त असा खरपूस भाजून घेतला आहे आपण दोन्ही बाजूने आणि आता आपला मस्त पराठा आपण वाढून घेऊ. तर मंडळी कशी वाटली रेसिपी? भारी आहे ना? पराठा बघताच तोंडाला पाणी सुटते की नाही? तर मग पटापट तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा पराठा घरी नक्की बनवा. आणि तुमच्या घरीसुद्धा हा सगळ्यांचा फेवरेट होईल पराठा. माझ्या घरी तर माझ्या मुलांचा खूपच फेवरेट हा पराठा आहे, कारण एवढा झणझणीत आणि टेस्टी लागतो आहे ना की लहान मुलं काय हो मोठेसुद्धा आवडीनं खाणारी आहेत. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी अजिबात स्किप करू नका. पटापट तुमच्या घरीसुद्धा अशा प्रकारचा पराठा नक्की बनवा. याची टेस्ट एवढी भारी आहे ना आणि कुरकुरीत झणझणीत असा पराठा असेल ना तर किती खाल्ले ना कुणाच्या लक्षातसुद्धा राहणार नाही.
जर रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि अशा छान छान घरगुती पद्धतीच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात, त्यामुळे त्या पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका. घरगुती पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातच अवेलेबल असतील ना, अशाच मी वस्तूंपासून पदार्थ बनवत असते. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका. आणि छान छान अशा रेसिपीज बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि कशा झाल्यात ना रेसिपीज ते नक्की मला कळवा. थँक्यू.